आता काय रोज रोज भेळ संवणारा तोच प्रश्न, ब्रेकफास्टला काय करायचं? तर 5 मिनिटात बनणारा ब्रेकफास्ट घेऊन आली आहे मैत्रिणींनो. अगदी 5 मिनिटात ही चटणी आणि तुमचा ब्रेकफास्ट रेडी होईल. तर बघू शकता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून टोमॅटो कट करून असे खालच्या साईडने ठेवून दिले आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि चिमूटभर जिरं घालून थोडंसं पाणी घालून आता याच्यावर झाकणे ठेवून छान वाफ येऊ देऊया. वाफल्यानंतर बघू शकता आता दुसऱ्या साईडने हे टोमॅटो उलथून घेऊया. गूळ घालूया आवश्यकतेनुसार. जर जास्त गोड पाहिजे नसेल तर गुळाचं प्रमाण कमी करा. आणखी पाणी घालून घ्या आणि त्याच्यात मस्त टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या आणि याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग याचा मिक्सीला आपण बढिया चटणी वाटून घेऊ. ज्वारीचा मस्त कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आणि इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी 1.5 कप भरून इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला कढीपत्ता, अर्धा चमचा भरून जिरे, तिखट, मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अद्रकाची थोडीशी पेस्ट घातलेली आहे. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक थिक बॅटर तयार करून घेऊया. पहिल्यांदाच आपण याला असं पातळसर भिजवून घेणार नाही. पहिल्यांदा थोडंसं पाणी काढून घट्ट बॅटर करून घेऊया आणि याला भिजवून एका साईडला ठेवून देऊया. हे ज्वारीचे जे कुरकुरीत डोसे आहेत अगदी 2 मिनिटात बनवून तयार होतात आणि अतिशय चविष्ट लागतात. तोपर्यंत चटणीचं साहित्यसुद्धा आपलं इथं थंड झालेलं आहे. याला मस्त मिक्सीमध्ये घालून घेऊया आणि याची मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडंसं मिरेपूड घातलेलं आहे आणि फिरवल्यानंतर बघू शकता एकदम स्मूथ आणि सिल्की इथं चटणी बनवून तयार आहे. पीठ देखील इथं डोस्याचं मुरलेलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. याप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. तव्याला तेलाने ग्रीस करून घेऊया. हाय फ्लेमवर चांगला कडकडीत डोसा गरम होऊ द्यायचा इथं बघू शकता आणि अशा प्रकारे थोडं थोडं करून पीठ सोडायचं. खूप जास्त जाडसर टाकायचं नाही. असं त्याला छिद्र छिद्र दिसले पाहिजे म्हणजे जाळीदार असा हा कुरकुरीत डोसा बनून तयार होतो. आणि बघू शकता 10 मिनिटानंतर अगदी हाय फ्लेमवर याला चांगलं होऊ दिल्यानंतर अगदी कुरकुरीत ज्वारीचा आणि मस्त डोसा तयार झालेला आहे. अगदी 5 मिनिटात बनणारा ब्रेकफास्ट हा कसा वाटला? मस्त आस्वाद घ्या आणि मला सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.